नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना 18 एप्रिलची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. एप्रिलची बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर सर्व महिलांसाठी, महिला भगिनींसाठी आलेली आहे. एप्रिलचा हप्ता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत बघा, आत्ताच तुम्हाला 3,000 रुपये आलेले आहेत. आत्ताच तुम्हाला 3,000 रुपये जे ते आलेले आहेत. तर आता जे काही तुम्हाला एप्रिलचा हप्ता आहे तर त्या एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भातची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुमचे जे काही पैसे आहेत ते आता वाटप सुरू होणार आहे, तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्यासाठी सर्व माता भगिनींना, महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, कृपया करून हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. अतिशय महत्त्वाचे दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या अपडेट असतील तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती ही जी काही तुम्हाला पुराव्याच्या सहित सांगितली जात असते आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर थोडाही वेळ न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पाहू शकता बघा, अपडेट तुमच्या समोर आहे. नवीन अपडेट आली आहे, अतिशय दमदार अपडेट आहे. राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचली. बघा, सर्व घराघरामध्ये लाडकी बहीण योजना आहे. प्रत्येक घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कोणत्या ना कोणत्या महिला लाडक्या बहिणी आहेतच आहे. तुम्हाला पण माहिती आहे, प्रत्येक घरामध्ये लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो सर्वांनी घेतलेला आहे, कारण घराघरामध्ये लाडकी बहीण योजना पोहोचलेली आहे. सर्वात लोकप्रिय योजना ठरलेली आहे. राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजना, महत्त्वाकांक्षी योजना आहे. आता या योजनेमुळे महायुतीला यश प्राप्त झालं. बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीला प्रचंड बहुमत या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल तर मिळालेलं होतं लाडकी बहीण योजनेच्यामुळे. मात्र आता या योजनेवरून राजकारण जे आहे ते राजकारण सुरू आहे. या योजनेच्या निकषात काही बदल केल्यापासून विरोधकांनी टीकेची तोफ डागली. बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर योजनेच्या निकषांमध्ये काही बदल केल्यामुळे विरोधकांनी टीकेची तोफ डागली. त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण सांगितले की लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल जे ते त्या ठिकाणी केले जातील म्हणून. आता काय बदल होतील ते अजून झालेले नाही आहेत, पण बदल झाले की तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याची माहिती मिळेल. सर्वात अगोदर माहिती, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. त्यामुळे सर्व माता भगिनींना, लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो लगेच लाईक करा, पटापट लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला इथून पुढे जे काही व्हिडिओ येत असतात ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि संपूर्ण माहिती खरी, कुठलीही फेक माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणार नाही. संपूर्ण खरी माहिती मी तुम्हाला देत असतो. आता पुढे बघा, तसेच आता नमो शेतकरी, बघा, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे, म्हणजेच 1,500 वरून 500 रुपये मिळणार आहेत. बघा, आता या ठिकाणी लक्षात घ्या, जवळपास 8 लाख महिला आहेत ज्या महिलांना 1,500 रुपयांचा लाभ अगोदर मिळत होता, पण आता हा जो काही लाभ आहे तो 500 रुपये केला जाणार आहे. 500 रुपये म्हणजेच काय, का होणार आहे 500 रुपये? कारण बघा, नमो शेतकरीमधून 1,000 रुपये त्या ठिकाणी महिलांना मिळतात राज्य सरकारकडून. त्यामुळे 500 रुपये ह्या ठिकाणी राज्य सरकारकडून आता फक्त त्यांना दिले जातील. 1,000 रुपये इथून आणि 500 रुपये इथून, अशा 1,500 रुपयांचा लाभ ह्या ठिकाणी कंप्लीट केला जाणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आता केलं जाणार आहे 8 लाख महिलांसाठी. पुढे बघा, दरम्यान सध्या लाभार्थी महिला या योजनेचा एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत मोठी अपडेट समोर आली. बघा, एप्रिल महिना, सर्व महिला एप्रिल महिन्याच्याच त्या ठिकाणी लाभाची वाट पाहत आहेत. एप्रिलचा हप्ता कधी येणार, अशा पद्धतीने महिला भगिनी, लाडक्या बहिणी त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत. बहुतेक महिला भगिनी त्या ठिकाणी भेटल्यानंतर पण विचारत असतात की लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार आहे. तर बघा, मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो एप्रिलमध्येच हा हप्ता येणार आहे. आता हा हप्ता कधी येईल तर बघा, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, म्हणजे अक्षय तृतीयेच्या जवळपास हा हप्ता येऊ शकतो. पुढे मागे होतात बघा, काही दिवस पुढे किंवा काही दिवस मागे होऊ शकतात. ठीक आहे, काही दिवस पुढे किंवा काही दिवस मागे होऊ शकतात, कारण त्यासाठी बघा ह्या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस कशी असते मी तुम्हाला सांगितले. सरकारकडून निधी जो आहे तो निधी मंजूर केला जातो. निधी मंजूर झाला की त्यावर अर्थमंत्री अजितदादा पवार, माननीय उपमुख्यमंत्री पण आहेत, त्यांची त्या ठिकाणी सही होते.
तो सहीचा जो काही चेक आहे तो महिला व बालविकास विभागाला जातो. तो चेक महिला व बालविकास विभागाकडून मग बँकेत जातो. बँकेत त्या ठिकाणी ते जे काही पैसे ते त्या ठिकाणी जमा होतात आणि त्यानंतर मग सर्वच्या सर्व महिलांना या ठिकाणी जो काही हप्ता आहे तो वाटप केला जातो. अशा पद्धतीची संपूर्ण प्रोसेस असते. त्यामुळे काही वेळ त्या ठिकाणी लागत असतो आणि ही जी काही प्रोसेस आहे त्याला थोडासा वेळ लागत असतो. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुम्हाला जे काही 1500 रुपये त्या 1500 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी मिळणारच आहेत. बहुतेक महिला प्रश्न पण विचारत असतात कमेंट बॉक्समध्ये, दादा एप्रिलचा हप्ता कधी येणार, दादा एप्रिलचे 1500 रुपये कधी येणार. तर काळजी करायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. प्रवीण आयर एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जसा हप्ता सुरू होईल तशीच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांना माझी विनंती राहील, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला फटक्यात बघा एका मिनिटात तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी कळते आणि लगेच समजतं की पैसे यायला सुरुवात झाली. कोणत्या जिल्ह्यात आले ते पण मी तुम्हाला सांगत असतो, कोणत्या जिल्ह्यात आलेत पुरावे पण दाखवत असतो. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे बघा आता एप्रिलचा हप्ता कधी येणार त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा एप्रिलचा हप्ता कधी तुमच्या खात्यात जमा होईल. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे. बघा काय म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, शब्द काही शक्यता आहे म्हणजेच काय फिक्स 30 एप्रिलला येईल का नाही, त्याच्या अगोदरच येऊ शकतो. त्याचं काय कारण आहे ते पण मी तुम्हाला लगेच सांगतो. बघा त्याच्या अगोदरच कसं येईल, 30 एप्रिलच्या अगोदर कसा येईल हप्ता. बघा लक्षात घ्या, मार्चचा हप्ता जो आहे तो 2,52,00,000 महिलांना पाठवला होता. मार्चचा हप्ता 2,52,00,000 महिलांना पाठवला होता. मार्चमध्ये 3,000 रुपये पाठवले होते. फेब्रुवारीचे पण आणि मार्चचे पण. सर्वांना आले होते का? सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना 3,000 आले होते का? लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, तुम्हाला 3,000 आले होते का? 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना आले होते मार्चमध्ये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा 3,000 रुपये मार्चमध्ये तुम्हाला पाठवले होते. 2,52,00,000 महिलांना 3,000 पाठवले. आता ही जी काही संख्या आहे ती खूप मोठी आहे. संख्या खूप मोठी असल्यामुळे हा जो काही हप्ता आहे तो पाठवण्यासाठी जर आपण पाहिलं तर 4 ते 5 दिवस लागतात. 4 ते 5 दिवस सलग पैसे पाठवले जात असतात. सलग पैसे पाठवले जातात. सुट्टीचे दिवस जर असतील तर ते वगळून 4 ते 5 दिवस लागत असतात. त्यामुळे तुम्हाला हा जो काही हप्ता आहे तो लवकरच मिळणार आहे. आता त्याची तारीख पण मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांचे जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला तारीखच सांगून टाकेल की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात पैसे येतील. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खास करून चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ह्या ठिकाणी अपडेट जे आहेत त्या सर्वात अगोदर मिळतात. कुठे तुम्ही चेक करू शकता, सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे. आता बघा 30 एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता. आता सुरुवात कधी झाली होती तर 7 मार्चच्या संध्याकाळी पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली होती. 12 मार्चपर्यंत पैसे आलेले होते. 12 मार्चला होळीच्या निमित्ताने पण बहुतेक महिलांना पैसे जमा झाले होते. आता पुढे बघा मात्र एप्रिलचा जो काही महिना आहे तो सुरू होऊन 16 दिवस उलटले. बघा लक्षात घ्या, एप्रिल महिना सुरू होऊन 16 दिवस, आज 18 तारीख आहे, 18 एप्रिल आहे, 18 दिवस झाले तरीही 10वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झालेला नाही आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो अक्षय तृतीयेच्या निमित्ताने येणार आहे. अक्षय तृतीया 30 एप्रिलला आहे. लक्षात घ्या, अक्षय तृतीया 30 एप्रिलला आहे, त्याच्या अगोदरच पैसे येतील. आता काय तारीख आहे, कोणत्या तारखेला फिक्स पैसे तुमच्या खात्यात जमा होतील ती तारीखच मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बघा आता 10वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झाले नाही आहे. आता एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो अक्षय तृतीया या सणाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. एप्रिलचा जो काय हप्ता आहे तो त्या ठिकाणी अक्षय तृतीयेला महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता बघा लाडकींना 1500 वरून 500 रुपये देण्यात येत आहेत. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना 1500 रुपये नसून 500 रुपये मिळत आहेत. यावर अदितीजी तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1500 रुपये मिळत आहेत, मात्र काही लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 500 रुपये जमा होत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा जो काही लाभ आहे त्यामुळे त्यांच्या खात्यात 500 रुपये जमा होत आहेत. बघा नमो शेतकरीमध्ये तुम्हाला 1000 रुपये मिळतील आणि हे 500 असा तुमचा 1500 रुपयांचा लाभ पूर्ण केला जाणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.